मॅम, आता मल्टिपल प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये दिसतात, जसं की PCOD आहे, त्यानंतर इरेग्युलर मेन्सेस आहे, मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स आहेत आणि असे बरेच ओबेसिटी आहे. तर यावर असं आयुर्वेदिक कुठलं मेडिसिन आहे जे की ऑल इन वन असेल, म्हणजे जे एक मेडिसिन आपण घेतलं तर स्त्रियांमधले हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ठीक होतील? की तुमचे हे जे काही प्रश्न आहेत ना, यासाठी आपल्या ह्या गार्डनमध्ये असणारा जो वृक्ष आहे तो म्हणजे हा अशोक. अशोक म्हणजे आपल्याला एक मोठं झाड माहिती असतं साधारणपणे, पण तो आहे खोटा अशोक, त्याला आम्ही काष्ठदारू असं म्हणतो. आणि खरा अशोक म्हणजे सीता अशोक म्हणजे हे अशोकाचं झाड. आता हे ॲक्च्युली हे कुंडीमध्ये आहे म्हणून हे आपल्याला छोट्या स्वरूपामध्ये दिसते, परंतु ह्याचं वृक्ष स्वरूप होतं ह्याचं. आणि लाल रंगाची ह्याला फुलं लागतात आणि जनरली बंगाल वगैरे साईडला हा वृक्ष जो आहे आपल्याला दिसून येतो, किंवा मग श्रीलंका साईड खालचा जो आपला भाग आहे त्या ठिकाणी हा आपल्याला वृक्ष दिसून येतो. आणि ह्या झाडाची साल जी आहे ते आपण उपयोगात आणतो आणि फुलंसुद्धा जे आहेत ते उपयोगामध्ये आणतो याचे. तर हे जे स्त्रियांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना, म्हणजे त्याच्यामध्ये इरेग्युलर मेन्सेस आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, त्याशिवाय मग PCOD आहे किंवा हेवी मेन्सेस आहेत, ह्या सगळ्या ह्याच्यासाठीचं उत्तर म्हणजे हे अशोक. ह्याची साल, ह्याचा काढा म्हणजे बाजारात मिळणारं अशोकारिष्ट आहे किंवा चूर्ण देखील मिळतं ह्याचं, ते जर का आपण व्यवस्थितरित्या योग्य मात्रेमध्ये जर का दिलं तर सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आपले कमी होऊ शकतात. आणि आयुर्वेदामध्ये स्पेशली म्हणजे ह्याला स्त्रीमित्र म्हटलेलं गेलेलं आहे. आणि अशोक म्हणजे शोक नाहीसा करणारा.